पावसाने पाठ फिरवल्यामुळे ब्रह्मपुरी परिसरातील धान पिके आणि रोपे करपण्याच्या मार्गावर आहेत। शेतीला पाणी मिळावे आणि प्रलंबित मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात शुक्रवारी सायगाठा येथील गोसेखुर्द उजवा कालवा विभाग या कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी भव्य घेरा डालो आंदोलन केलं। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती निर्माण झाली आहे। या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने त्वरित कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली। याशिवाय वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रशासनाने शेतकऱ्यांची कागदपत्रे गोळा करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। गोसेखुर्दीचे उद्घाटन होऊन कितीतरी वर्ष झाले पण कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा योग्य पाणी मिळत नाही आहे आणि म्हणून या गोसेखुर्द उजव्या कालव्याचं पाणी या भागातील शेतकऱ्यांना व्हावं। तर आज जवळपास शेतकऱ्यांनी आपले धान पीक शेतामध्ये टाकून 1 महिना झालेला आहे, पण पावसाने पूर्णतः दडी मारलेली आहे। शेत पिकं पूर्ण नष्ट होण्याच्या पातळीवर आहेत, पडे सुकायला लागलेले आहेत आणि म्हणून या गोसेखुर्द धरणाचं पाणी नदीत सोडण्यापेक्षा या शेतकऱ्यांना देण्यासाठी सोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेत्या या गोसेखुर्द प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या आहे त्याचा वाढीव मोबदला 2006 पासून जो बकाया आहे तो बकाया वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा यासाठीचा आजचा हा घेराव आंदोलन आहे।